नमस्कार, मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज स्वागत आहे। तर आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल तिळाची बर्फी बनवणार आहे आणि तिळाची बर्फी बनवणं खूपच सोपं आहे। तुम्ही पण आधी माझी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। चला आता बघूया आपण तिळाची बर्फी बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागते। थंड झाले आहेत, आता ह्यांना मी मिक्सरमध्ये फक्त दोनदा असं फिरवून घेणार आहे। तर इथे बघा मी हा असं एक पाट घेतला आहे आणि त्याच्यावरती मी हा बटर पेपर असा घेतला आहे, असं त्याच्याच मापाचा कापून घेतला आहे। जो बटर पेपर तुम्हाला इझिली कुठे मार्केटमध्ये भेटू शकतो आणि त्याच्यावरती मी आता तसंच थोडंसं तेल लावून ह्या ब्रशनी लावून घेणार आहे व्यवस्थित। त्यावरती मी जरासं तेल टाकते चमच्याने आणि हे बघा या ब्रशनी मी त्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता आपले तीळ व्यवस्थित थंड झाले आहेत। आता त्यांना मी मिक्सरमध्ये दोनदा फिरवून घेणार आहे। आता हे बघा तीळ सगळे मी या मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेतले। आता हे बघा इथे तुम्ही बघू शकता मी तिळाला मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि आपल्याला एवढं त्याला जाड ठेवायचं आहे आणि हे बघा त्याचा कलर पण बदली नाही झालाय। अगर त्याला तुम्ही जास्त वेळ मिक्सरला लावलं तर त्याला तेल सुटू शकतं, म्हणून आपल्याला थोडं कमीच लावून घ्यायचं आहे। इथे मी हा परत फ्राय पॅन गरम करून घेते, त्यात आता मी हा 1 चमचा तूप टाकते। आता हे बघा आपल्या इथे तूप चांगलं वितळलंय। मी हा ऑर्गॅनिक गूळ घेतलाय, तुमच्याकडे जो गूळ असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। माझ्याकडे हा ऑर्गॅनिक गूळ होता म्हणून मी हा घेतलाय। आता याला आपल्याला स्लो गॅसवरतीच वितळून घ्यायचंय। आता इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ चांगला वितळलाय, आपल्याला ह्याला पाक बनवायचा नाहीये। आता इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ चांगला वितळलाय, तर त्यामध्ये मी हा 1 वाटी खोबरं टाकणार आहे। इथे मी या सुकं कुसलेल्या खोबऱ्याचा वापर केलाय। आता इथे तुम्ही बघू शकता मी गॅसचा फ्लेम स्लोच ठेवलाय आणि त्यामध्ये मी आता हे तीळ जे वाटून घेतले होते ते टाकणार आहे आणि इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घेतले, ती पण टाकणार आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। आता आपल्या सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा त्याला मी व्यवस्थित मिक्स केलंय। आता त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकते आणि 1 चमचा जायफळ पावडर, हे सर्व मिक्स करून घेणार आहे। आता मी इथे गॅस बंद करणार आहे, कारण आपण जर जास्त पाक बनवून घेतलं तर आपली बर्फी कडक होऊ शकते। आता इथे तुम्ही बघू शकता जो मी बटर पेपर घेतला होता आणि त्याला मी तेल लावून घेतलं, त्याच्यावरती मी हे सगळं मिक्सर काढून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला असं पेपरने त्याला असं प्रेस करायचं आहे, एक ठिकाणी करायचं आहे आणि ते गरम असतं म्हणून आपण हे बटर पेपरने त्याला करून घेणार आहे। बघू शकता आता मी एका लाटणीने त्याला व्यवस्थित असं प्लेन करून घेते। आता हे बघा तुम्ही आतमध्ये बघू शकता आपली चिक्की व्यवस्थित बघू शकता तिळाची बर्फी तयार आहे। त्यावरती मी हे बघा पिस्ताचे थोडे थोडे तुकडे टाकते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात त्याच्यावर तुम्ही असे बारीक करून टाकू शकता।
या जागी तुम्ही काजू किंवा बदामचे पण असे छोटे छोटे तुकडे टाकले तरी चालू शकतात. आता याच्यावरती मी परत पेपर टाकून त्याला असं लाटणीने थोडं लाटून घेणार आहे, कारण आपले पिस्ताचे तुकडे व्यवस्थित चिकटले पाहिजे म्हणून. आता तुम्ही बघू शकता आपले पिस्ता पण व्यवस्थित चिकटले आहे. आता इथे बघा मी हा पिझ्झाचा कटर घेतला आहे आणि त्याला असं व्यवस्थित कट मारून घेणार आहे, कारण की आपली बर्फी थंड झाल्यावर त्याला व्यवस्थित असं कट मारता येत नाही. तुम्हाला इथे ज्या साईजची बर्फी पाहिजे असेल त्या साईजचा तुम्ही इथे कट मारू शकता. आता हे बघा इथे मी असं कट मारून झालंय माझं. आता मी इथे चौकोनी अशी बर्फी बनवली आहे तिळाची. तर त्याला मी असं अर्ध्या अर्ध्यासाठी ठेवून देणार आहे साईडला. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली. थँक्यू.